ईदच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यात जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न। आगामी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक सलोखा अबाधित राहावा या उद्देशाने आज भंडाऱ्यात जिल्हास्तरीय शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। ही बैठक 23 मे 2026 रोजी भंडारा पोलीस मुख्यालय येथील पोलीस क्राईम मीटिंग हॉलमध्ये संपन्न झाली। प्रमुख उपस्थिती पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन, प्रभारी जिल्हाधिकारी रवींद्र जाधव आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री निलेश मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली। यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी, विविध धर्मांचे प्रतिनिधी, समाजातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार आणि शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। शांततेत सण साजरा करण्याचं आवाहन। आगामी ईदचा सण सर्व नागरिकांनी नेहमीप्रमाणे शांततेत, उत्साहात आणि पारंपरिक बंधुभावाने साजरा करावा असं आवाहन भंडारा पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन यांनी केलं। सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून पसरणाऱ्या छोट्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये। अफवा पसरवून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे। भरारी पथकाची स्थापना सणासुदीच्या काळात अनुचित घटना रोखण्यासाठी आणि सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे। ही पथके जिल्ह्यात सतत गस्त घालणार आहेत। पोलिसांना सहकार्य करा। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। प्रशासनाने ईदसाठी कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर बळी न पडता सलोख्याचे सण साजरा करा असा संदेश या बैठकीतून देण्यात आला। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, भंडारा।